श्रावण वगैरे संपलाय आणि आता प्रत्येक जण पिकनिकसाठी रिसॉर्ट शोधत असतील. तर त्या सगळ्यांसाठी मी एक अलिबाग मधली मस्त जागा घेऊन आलो. ती म्हणजे हा आमराई फार्म. परत तिकडे जायचं. मुंबईपासून अवघ्या 2.5 तासावर असणाऱ्या आणि मांडवा जेट्टीपासून फक्त 10 मिनिटं अंतरावर असणाऱ्या या जागेची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली. चला व्हिडिओला सुरुवात करूया. इकडचे जे सर्व आहेत राकेश भोईर काका, त्यांच्याकडून आपण या जागेबद्दल थोडी माहिती घेऊया. कधी चालू झालं म्हणजे तरी? हे 5 वर्षापूर्वी चालू. 5 वर्षापूर्वी. आणि किती कॉटेज आहेत तरी? 2 कॉटेज आहेत. एक आमराई फार्म आणि एक आमराई विला. जागा पूर्ण किती एकर मध्ये आहे? 5 एकर. 5 एकर मध्ये. म्हणजे 5 एकर मध्ये पूर्ण अशी आंब्याची झाडं आहेत. 100 कलमाची झाडं आहेत. 100. अच्छा. अशी म्हणजे आमच्या मागे बघता ना तुम्ही, पूर्ण अशी आंब्याची झाडं आहेत आणि त्या आंब्याच्या झाडांमध्ये रिसॉर्ट त्यांनी चालू केलं. हा एकदम पहिला आमराई फार्म. याच्यामध्ये 6 रूम आहेत. 7 रूम आहेत जेवणासाठी. इथे जेवण करू शकतात. आणि 7 रूम आहेत. या 7 रूम आहे. सगळ्या रूम सेमच आहेत का? एका रूम मध्ये तरी किती व्यक्ती राहू शकतात? 5 व्यक्ती आरामशीर राहू शकतात आमराई फार्म. आणि पर पर्सन तरी काय कॉस्ट येते दिवसाची एका माणसाची? 24 तासाची 2200 रुपये. हा. त्याच्यात जेवण? त्याच्यात 2 टाइम जेवण, 1 टाइम नाश्ता, चाय. जेवणामध्ये काय? जेवणामध्ये 1 टाइम फिश, 1 टाइम चिकन. फिश मध्ये कोणतेही फिश म्हणजे सुरमई, पापलेट, रावस, कोळंबीचा रस्सा. या रूम आहेत. या रूम मधून आल्यानंतर इथे पूर्ण मोठा एक स्विमिंग पूल आहे. 4.5 फुटाचा स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल पण मोठा आहे. आता विला बघूया आपण. हे आंबे बिंबे पण मग विकत असाल तुम्ही? आंबे व्यापाऱ्यांना दिलेले आहे डायरेक्ट पण लागले तर त्यांच्याजवळची आपण घेऊन देऊ. अच्छा. म्हणजे इथे येणार आहे लोकांना जर लागले तर त्यांच्याजवळची आपण त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करून ते तुम्हाला देऊ शकतो. हे सगळे हापूस आहेत का? हापूस, सर्व कलमी हापूस. बघा हा आमचा विलाचा स्विमिंग पूल. हा किती फुटाचा आहे? 35 बाय 18चा आहे. 35 बाय 18 म्हणजे मोठा आहे स्विमिंग पूल. आणि हा किती फूट आहे खाली? हा 4.5 फूट डीप आहे. डीप आहे. 4.5 फूट डीप आहे. हा. इथे तुम्ही बघाल तर इथे जनरेटर वगैरे लाईट गेली तरी पण जनरेटर असतो. अच्छा. हे आमचं विलावाला डायनिंग. इथे येऊन जेवायचं. ओके. अच्छा. हा किचन आहे सुरमई. बघा ही आमची आजची सुरमई कोलबी. या 6 रूम आहेत. या 6 रूम आहेत इथे. रूम आहे बघा. चांगला मस्त किंग साइज बेड आहे. 2 माणसं झोपू शकतात. 3 माणसं आरामात. गॅलरी बघूया. अरे वा. इथे पण बसून चिल मारू शकता. मोठी आहे गॅलरी है ना? म्हणजे त्या प्रत्येक रूमला गॅलरी आहे. ओके. आणि हा त्याचा टॉयलेट ना. एवढा मोठा आहे बघा. स्वच्छ आहे एकदम मस्त. गिझर पण आहे ना? प्रत्येक रूमला गिझर आहे. प्रत्येक रूमला गिझर. ठीक आहे. अशा इथे 6 रूम आहेत टोटल ना? अच्छा. इथे पण जेवणासाठी आहे का? अच्छा. ह्या 5 आणि 6 नंबरसाठी इथे जेवणासाठी. फार्म आणि विला एकच आहे पण फक्त वेगवेगळं म्हणजे नाव आहे. तिथे विला आहे, इथे फार्म. हे बघा. या इथे 4 रूम आहेत. या सगळ्या इथे 4 रूम आणि ह्या 6 रूम. अशा टोटल विलामध्ये 10 रूम आहेत आणि फार्ममध्ये 7 रूम. आणि सगळ्याची कॉस्टिंग एकच आहे. 2200 रुपये पर पर्सन. 24 तास आहे. तर असा आहे हा आमराई फार्मचा संपूर्ण एरिया, संपूर्ण जागा. अजून मी तिकडे गेलो नाही बघा. तिकडे पूर्ण अशी आतमध्ये सगळी आंब्याची झाडं आहेत पण पाऊस पडल्यामुळे थोडं चिखल आहे त्याच्यामुळे जास्त काही फिरू शकत नाही. थँक्यू.
वांग्याची भाजी, गोडी डाळ, लोणचं, पापड, ही कसली मटर पनीर, चपाती आणि स्वीटमध्ये होते आपलं हे मोदक अर्धा खाल्ला पण. व्हेज कसं होतं जेवण? मस्त होतं. हां टेस्टी होतं एकदम जबरदस्त. जबरदस्त. गुलाबजाम आपलं सॉरी मोदक कसे होते? मोदक पण एकदम मस्त होतं. भारी भारी. मजा आली. यस व्हेज जेवण अप्रूव्ड आहे. नॉनव्हेजवाले बघूया. एक नंबर भारी. सुरमई रस्सा आहे कोलबीचा आणि स्वीटला इथे पण मोदक. नॉनव्हेजमध्ये पण मोदक भेटलेत. शैल्या कसा टेस्ट? टेस्ट कोळंबीचा रस्सा एक नंबर आहे आणि सुरमई टेस्ट करायची आहे. एक सेकंड थांब. सुरमई कशी आहे सांग? सुरमई चिकन लेग पीस सारखं करतो. मस्त आहे भावा. असं मजा आली. मस्त मस्त. मोदक हे मोदक तुझे नाही दे झालं शूटसाठीच होतं. मोदक स्वतःचे मोदक आहे ना बघा संपवलेले. अशी होती वाटी. त्याला दुसऱ्याचे मोदक घेऊन खात होता. जवळपास 2 दिवस आम्ही तिथे राहिलो. त्या 2 दिवसात कधी स्वीट डिशला गुलाबजाम तर कधी मोदक तर कधी खीर असे वेगवेगळे प्रकार येत होते. जेवणसुद्धा खूप मस्त होतं. 2200 रुपये पर पर्सनच्या हिशोबाने बघायला गेलात तर मला ही डील एकदम मस्त वाटली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अजून कुठच्या तरी एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.